मी तुम्हाला दरवेळी सांगते, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, जेवणाचे नियम पाळा, रोज दही खाऊ नका, दिनचर्या पाळा असं म्हणत असताना काही गोष्टी अशा आहेत की जे स्त्रियांनी बिलकुल विकत घेऊ नयेत किंवा ते वापरू नयेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. पहिला नंबर येतो ते म्हणजे वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे. मी बरेच स्त्रियांना पाहिलेलं आहे की ज्या घरी असतात पण तरी त्यांचं डोकं किंवा हातपाय असं काहीही दुखलं की आपल्या मिस्टरांना सांगून किंवा मेडिकलवरून एखादी पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक गोळ्या हे ते नेहमी मागवत असतात. थोडंसं पोट दुखलं किंवा डोकं दुखलं किंवा आपल्याला असं वाटत असेल की सर्दी येत आहे तर त्याआधीच ह्या महिला ह्या गोळ्या घेत असतात. ट्रॅव्हलिंग करायची असेल अशा वेळेससुद्धा या महिला या गोळ्या वारंवार घेतात. सध्याच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेदनाशामक गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज घालून आपल्याला ते कन्व्हिन्स करत असतात की यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत किंवा फ्रॅग्रन्सेस नाही आहेत किंवा कोणतेही तुम्हाला त्रास होणार नाही. या गोळ्या शेवटी भरपूर केमिकल्सनी बनलेले असतात, त्यामुळे त्याचे काही ना काही साईड इफेक्ट हे असणारच आहेत. त्यामध्ये उलटी, मळमळ, डोकेदुखी हे साईड इफेक्ट्स जरी कमी असले तरी त्याचा अतिरिक्त ताण हे आपल्या लिव्हरवर आणि किडनीवर पडत असतो. कारण ही गोळीसुद्धा आपल्याला पचवावी लागते आणि याचे अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स हे हळूहळू आपल्या शरीरात जमा होण्यास चालू होतात. डोकेदुखी होणे, पोटदुखी होणे किंवा कोणताही त्रास होणे हे शरीर आपल्याला एक संकेत देत असतं की काहीतरी आपल्या शरीरात चुकलेलं आहे, आपल्या दिनचर्येमध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ते तुम्ही दुरुस्त करा म्हणजे हे त्रास होणार नाहीत. पण आपण काय करतो, वारंवार असे वेदनाशामक गोळ्या घेतो आणि हा त्रास आपण पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय तर आपण आपल्या बॉडीला इग्नोर करतो. असं वारंवार आपण शरीराला इग्नोर केल्यामुळे आपला पेन कशामुळे आहे हा कळत नाही, रूट कॉज ट्रीट केले जात नाही आणि त्यामुळे पुढे आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात. सोबतच लिव्हर आणि किडनी या दोन्हीवर अतिरिक्त ताण येतो तो वेगळाच. त्यामुळे तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेदनाशामक गोळ्या मेडिकलवरून आणून घेत असाल तर ते लगेच बंद करा.